सावदा एपीआय विरुद्ध पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार करणार आमदार एकनाथ खडसेंची माहिती। मी कोणालाही शिवीगाळ केली नसताना गुन्हा दाखल झाला असून सावदा येथील एपीआय विशाल पाटील यांच्या विरोधात आपण पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली। पहा ते काय म्हणाले। सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जवळपास 40-50 हजार मुरमाची चोरी झाली। त्याची एक तक्रार एका व्यक्तीने केली, परंतु पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही, टाळाटाळ केली आणि म्हणे हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटने दिली पाहिजे। शेवटी रेव्हेन्यू डिपार्टमेंटने तक्रार केल्यानंतर म्हणे इरिगेशनने केली पाहिजे। इरिगेशनने केली तक्रार केल्यानंतर त्याचे 2.5 महिने झाले चौकशी नाही। हा प्रश्न मी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये विचारल्यामुळे जे तिथले PI आहे त्याची त्या API आहे त्याची जीवावर आली। या संदर्भात प्रश्न काय विचारला वगैरे आणि त्याची चौकशी सुरू झाली। चौकशी झाल्यानंतरही त्याला या संदर्भातले सारे पुरावे दिले, म्हणजे जो मुरुम काढतो आहे त्याचा JCBचा फोटो दिला, त्याच्यामधलं तिथं उभी असलेली गाडी दिली, तिथं असलेला माणूस दिला, मुरुम काढतानाचं सगळं दिलं आणि एवढं असतानासुद्धा पुराव्यानेच सगळं दिल्यावर चौकशी का केली नाही हे विचारण्यासाठी मी त्याच्याकडे गेलो। गेल्यानंतर तो म्हणे की 2.5 महिने झाले। मी म्हटलं 2.5 महिने झाले अजून चौकशी का होत नाही? म्हणे माझी मर्जी, मी केव्हाही करेल, तो माझा अधिकार आहे म्हणे। आज माझ्याशी अद्वा बोलायला लागला आणि त्यात त्याने असं म्हटलं की त्या रेव्हेन्यूवाल्यांनी पैसे खाल्ले याच्यामध्ये ना आम्हाला त्रास देत राहतं याच्या संदर्भात। मग मी त्यांना म्हटलं की त्या रेव्हेन्यूवाल्यांनी पैसे खाल्ले, तू काय गू खाल्ला? पण ज्यावेळेस असं बोललो त्यावेळेस मी त्याची माफी मागितली किंवा चुकीचा शब्द गेला, पण म्हटलं हे होणं बरोबर नाही आहे। अशा संदर्भामध्ये त्याला कुठलीही शिवीगाळ केली नाही, कुठल्याही मंत्र्याला शिवीगाळ केली नाही। मला माहीत आहे की मंत्री मी स्वतःच होतो आणि कुठल्या मंत्र्याला मी शिवीगाळ केली। 45 वर्षाचं मग राजकीय जीवन आहे आणि यामध्ये या PSIच्या विरुद्ध मी पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे की याने इतके दिवस तक्रारीची चौकशी का केली नाही, उलट माझ्याविषयी उद्धट वर्तन केलं, माझ्या अधिकारावर गदा आणले। मी लोकप्रतिनिधी आहे, विधान परिषद सदस्य आहे, म्हणून याच्या विरुद्ध विशेष अधिकार भंगाची पण तक्रार मी करणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर।